15 दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना गमावलं. त्यांना सीए प्रोस्टेट हा कॅन्सर होता. हा कॅन्सर म्हटलं जातं की सर्वात जास्त चांगलं प्रोग्नोसिस असलेला कॅन्सर आहे. म्हणजे याच्यामध्ये वाचण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि आपण हा मुळासकट काढू शकतो. परंतु माझ्या वडिलांचा कॅन्सर 2023ला सुरुवातीला डायग्नोज झाला. त्याच्यानंतर 2 वर्ष ते चांगले होते. परंतु गेल्या 1 वर्षापासून त्यांची तब्येत सतत कमी जास्त होत होती आणि 15 दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. प्रत्येक व्यक्ती आम्हाला भेटायला आलेली म्हणते की घरामध्ये इतके डॉक्टर होते, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. मी खरंच या गोष्टीवरती विचार करत होते, नक्की आमचं चुकले कुठे? तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे वडील खूप जास्त फिट होते. ते अतिशय जास्त हेल्दी होते. त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. तेव्हा लोक म्हणतात की म्हणजे एवढं सगळं असताना सुद्धा त्यांना कॅन्सर का झाला? आमच्या मेडिकलच्या बुकमध्ये एक वाक्य आहे, वी आर लिव्हिंग इन द ओशन ऑफ कार्सिनोजेन्स. म्हणजे आपण एका अशा समुद्रामध्ये जगतोय की जिथे प्रत्येक ठिकाणी कार्सिनोजेन म्हणजे कॅन्सर निर्माण करणारे घटक सर्वत्र पसरलेले आहेत. यापासून स्वतःचा बचाव करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. ज्या आपण भाज्या खातो त्याचे खूप सारे पेस्टिसाइड्स मारलेले असतात, जे कार्सिनोजेन्स असतात. ह्याच्यापासून स्वतःला वाचवणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. मग ह्यामध्ये आपण काय करू शकतो? तर ह्याचा विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की प्रत्येक माणसाच्या वयानुसार आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरची रिस्क असते आणि ह्या रिस्कचा धोका वगैरे आपण लक्षात घेऊन कॅन्सर होण्याच्या आधी स्क्रीनिंग टेस्ट करू शकतो. जसं माझ्या वडिलांच्या बाबतीत PSA नावाची एक साधी तपासणी आहे, प्रोस्टॅटिक स्पेसिफिक अँटीजेन. ही तपासणी जर आम्ही वेळेवरती केली असती तर कदाचित त्यांचा कॅन्सर खूप लवकर डायग्नोज झाला असता आणि आज ते आमच्यासोबत असते. आता माझ्या बाबतीत जे झालं ते झालं, परंतु पेरेंट्स, आपण मिलेनियल्स आहोत, आपले पेरेंट्स हळूहळू वीक होत आहेत. आपण आपल्या तिशीमध्ये गेलो, आपले आई वडील 50च्या शेवटी किंवा 60मध्ये जात आहेत आणि त्यांच्यासाठी जरी ते आपल्याला वरून फिट दिसत असले, जरी आपल्याला वाटतं की माझ्या आई वडिलांना काहीच होऊ शकत नाही, जसं की मला पण वाटायचं माझे वडील अतिशय फिट आहेत, त्यांना काहीच होऊ शकत नाही, परंतु हे असं नाहीये. आणि हे आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून वाचवू शकतो जर आपण काही स्क्रीनिंग टेस्ट योग्य वेळेवरती केल्या. आणि ह्या स्क्रीनिंग टेस्ट अगदी तिशीपासून चालू होतात आणि आपल्याला सुद्धा हे अप्लाय होतं की आपण सुद्धा ह्या स्क्रीनिंग टेस्ट सतत करायला पाहिजेत त्याच्या योग्य इंटरव्हल नंतर, की जेणेकरून डिसीज होण्याच्या आधी किंवा डिसीज अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना जर आपण तो डायग्नोज केला तर आपण त्याला मुळासकट हरवू शकतो. माझ्या वडिलांच्या बाबतीत हे झालं नाही. आम्हाला डायग्नोज करायला वेळ झाला. स्टेज 4 असताना त्यांचा आजार डायग्नोज झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांना गमवावं लागलं. पण ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या आई वडिलांच्या स्क्रीनिंग टेस्ट करून घ्या, स्वतःची स्क्रीनिंग टेस्ट करून घ्या. जसं मला वेळ मिळेल तसं मी या चॅनलवरती, जरी हा चॅनल माझा ब्रेस्ट फिडिंग किंवा लहान मुलांच्या विषयी असला तरी सुद्धा मी ह्या चॅनलवरती कोणत्या वयानुसार कुठले स्क्रीनिंग टेस्ट करायला हवेत हे नक्की टाकते. तर ते सुद्धा तुम्ही फॉलो करा. तुमच्या एका शेअरमुळे एक जीव वाचू शकतो आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगता येऊ शकतो.